प्रतिनिधित्व करतोय. माझं नाव पी.एच. पाटील. आता मागच्या वर्षी आपण जे कृषी उपक्रम त्यांनी ट्रेनिंग घेतलं, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. दोन गोष्टी असतात, धोरणं खूप चांगली असतात, पण प्रश्न असतो त्याचा अंमलबजावणीचा. त्याची अंमलबजावणी खालच्या लेवलला कशी होते हेच फार महत्त्वाचं असतं. मागच्या वर्षी जे राबवलं माननीय कामगार सरांनी फार खूप सहभाग घेऊन आमचा बराच ताण कमी केला आणि त्यांनी जे ऍक्टिव्हिटी त्या मूड्स वगैरे त्या मुलांच्या घेतल्या. नंतर प्रोटीन बोर्ड, कल्चरल बोर्ड ह्या पण ऍक्टिव्हिटी त्यांनी घेतल्या. अडचणीशी मला याचा आधी आव्हाने जे आले त्याचा कॉमन आहे, एक नेटवर्कचा इश्यू आहे आणि एक ऑनलाईनला जर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईनला स्वतः बघून बसा की त्या ठिकाणी एखादी व्यक्ती बोलते आणि आपण किती तन्मयतेने ऐकतो. म्हणजे मला आव्हान फार मोठं आव्हान असं आहे, एक मिनिट सर, की 14 शिक्षक आहेत, 12 शिक्षक ट्रेनिंग करता 1 तास घेऊन अर्धे पूर्ण वर्ग मोकळे. मोठा आव्हान आहे. सर्व वर्ग रिकामे आणि ऐकत बसतो माणूस. कसं करणार ऍडजस्टमेंट? म्हणजे एक तासही पकडला, महिन्याचे 4 तास म्हणजे माझे तास गेले. आणि दुसरं आहे की मला सिलेबस शिकवायचा आहे. हा जो उपक्रम आहे हा वरच्या वर्गांना कशा पद्धतीने राबवावा, विद्यार्थी 50-60 त्यांची ग्रुपिंग कशी करावी, त्याचा वेळ किती द्यावा, हाही मोठा एक प्रश्न आहे. आणि हा एक मोठा प्रश्न आहे. हे जर प्रश्न टॅकल केले तर फार महत्त्वाचं. दुसरं असं मला न्यूज बोर्डिंगचं पण म्हणायचं आहे की नीट सीईटीला जी मुलं जातात आपली, ते कुठले न्यूज प्रिंटेड बोर्ड वापरतात. उच्च माध्यमिक म्हणजे माध्यमिक विभागासाठी उच्च माध्यमिक माझं सिंपल म्हणणं आहे, तुम्ही 4-5 पेपर पुरवा, मुलांना वाचायला प्रवृत्त करा, संपला. प्रोटीन बोर्डचा प्रश्न मिटून जाईल. दिस इज अ सिंपल सोल्युशन. पण होतं काय, प्रोटीन बोर्ड करा, त्याच्यात एवढी एनर्जी जाते, मुलं तयार होत नाही. आदिवासी मुलं आहेत, लँग्वेजचा प्रॉब्लेम, पेपरचा प्रॉब्लेम, त्यांच्यापर्यंत साधनं कशी पोहोचवायची, नेटवर्कचा प्रॉब्लेम, हे सारे इश्यू आहेत. हे सगळं टॅकल झालं पाहिजे. ऑनलाईनचं प्रशिक्षण कुठेतरी कमी झालं पाहिजे, हे मोठं आव्हान आहे.